चला तर आज करूयात जराही तांदळाचा वापर न करता दिवसभर छान मऊ लुसलुशीत राहणारी इडली। एक वाटी उडदाची डाळ आणि 1 चमचा मेथीदाणे टाकून 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने डाळ धुवून घेऊन 4 तास छान भिजवून घ्यावी। 4 तासानंतर ज्या वाटीने उडदाची डाळ घेतली त्या वाटीने 3 वाटी इडली रवा घेऊन त्यामध्ये साधारणपणे 4 ग्लास पाणी टाकून 10 मिनिटं हा रवा भिजवून घ्यावा। कांद्या पोह्याला ज्याप्रमाणे पोहे भिजवतो त्याप्रमाणे 1 वाटी पोहे भिजवून घ्यावे। आता भिजवलेली डाळ आणि भिजवलेले पोहे छानपैकी मिक्सरला बारीक असे वाटून घेऊन त्यानंतर जो इडली रवा होता ना त्यातील पूर्णपणे पाणी काढून नंतर वाटलेल्या डाळीमध्ये हा रवा व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घ्यावा। रात्रभर पीठ छान आंबल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकावे। मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच पिठाची कन्सिस्टन्सी असायला हवी। आता नेहमी ज्याप्रमाणे आपण इडली वाफवून घेतो ना त्याप्रमाणे ही इडली वाफवून घ्यावी। तर अशा प्रकारे झटपट पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत इडली तयार।